रायगडमध्ये अदिती तटकरे आणि नाशिकमध्ये गिरीश महाजन या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली। यावरनं महायुतीमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे। रायगडचं पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळालं पाहिजे अशी मागणी करत भरत गोगावले हे आडून बसलेत। नाशिकच्या पालकमंत्रीपदावरती राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे आणि शिवसेनेचे दादा भुसे यांनीही दावा केलाय। दरम्यान या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत बैठक घेऊन यावरती तोडगा काढणार आहेत। आता फडणवीस विद्यमान पालकमंत्री कायम ठेवणार की नव्या पालकमंत्र्यांची नियुक्ती करणार याकडे लक्ष लागलंय। ही जी धुसफूस सुरू आहे महायुतीमध्ये त्या संदर्भात अधिक चर्चा करूया आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळे यांच्यासोबत। अभिषेक, हा पालकमंत्री पदाचा जो मुद्दा आहे किंवा तिढा आहे तो गेले काही दिवस सातत्याने सुरू आहे। आता दावोसवरनं मुख्यमंत्री परत आलेले आहेत, त्यामुळे यावरती आता लवकरच निर्णय होईल का, काय वाटतंय? नक्कीच सध्याला जर का पाहायचं तर या आठवड्यात या संदर्भात आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळू शकते। एकूण रायगड आणि नाशिक या संदर्भातली चर्चा जी आहे ती अपेक्षित असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावरनं परतलेले आहेत आणि एकूणच जर का पाहायचा तर वाद आपल्याला वाढताना पाहायला मिळालेला होता। जर नाशिक संदर्भात पाहायचं तर गिरीश महाजन हे पालकमंत्री होते, मात्र 24 तासातच एकूणच हा निर्णय रद्द करण्यात आला। मात्र कुठेतरी येणारा कुंभमेळा असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, त्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणात आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे एकूण या संदर्भात शिवसेना आणि भाजपमध्ये आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळू शकते। दुसरीकडे रायगड संदर्भात जर का पाहायचं तर शिवसेनेकडनं देखील आग्रही मागणी होताना दिसत आहे। भरत गोगावले यांच्याकडनं थेटपणे नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती। सोबतच झिरवळ असेल, हसन मुश्रीफ असेल, हे देखील या संदर्भात उघडपणे नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। तशात अजित पवार या संदर्भात काय भूमिका घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे आणि त्यामुळे एकूण अदिती तटकरे यांना जे पालकमंत्रीपद देण्यात आलेलं होतं ते रद्द केल्यानंतर या संदर्भात चर्चा झाल्यानंतर कोणाच्या वाटेला ते जात आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। खरोखरच सगळ्या या घडामोडींकडे लक्ष ठेवणं गरजेचं असेल आणि हा तिढा कसा सुटतोय हे पाहणं सुद्धा गरजेचं असेल। धन्यवाद अभिषेक, आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।